एक मातब्बार फलंदाज. कित्येक मैदान या खेळाडूंना गाजवले त्यांनी, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खरं आव्हान असेल. युवा जिगरबाज खेळाडू आपण पाहतोय गेले 2-3 वर्षापासून बराचसा फॉर्मॅट असलेला जयेश भोईरचं आव्हान या दोन फलंदाजांच्या समोर असेल. हे आव्हान खरं तर पार केलं जाईल की जयेश भोईरच्या माध्यमातून रोखलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघ ताकदवार आहेत. एका बाजूला टीम भातान आणि दुसऱ्या बाजूला काळुंदरे. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक, एक मिडॉन आणि एक लॉंग ऑफला दोन क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेला अगदी चिटकून उभे आहेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक बांधले गेलेले आहेत. संधी असेल फलंदाजांना मोठे फटके मारण्याची आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या ना तर नक्कीच एक चांगली धावा संख्या धावफलकावरती निर्माण होईल. बघा या ठिकाणी मोर्या क्रिकेट संघ पळसपे आणि मोर्या क्रिकेट संघ पळसप्याचे जेवढे सपोर्टर आहेत त्या सगळ्या सर्वांसाठी खरं तर आज मेजवानी आपल्याला पाहायला मिळते आणि जेवण तयार आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी रमेश पाटील यांच्या बागेमध्ये त्या ठिकाणी जेवण रेडी आहे. ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जेवून घ्यावं. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल खोरव टप्प्याचा हा चेंडू सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल अडवला जातोय परंतु फेकी थोडीशी धीम्या गतीने झाली. क्विक थ्रो पाहिजे होता, क्विक ऍक्शन पाहिजे होती या चेंडूवरती आणि तसं काही घडलेलं नाहीये. एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज दरम्यान पूर्ण झाली. परेश चिखलेकर खरं तर गेले काही वर्ष आपण पाहतोय प्रवीण घरत फॉर्म साठी झगडत होता आणि अशा वेळेमध्ये अशा काळामध्ये खरं तर काळुंद्रे संघाला जर कोणी तारला असेल तर त्याचं नाव परेश चिखलेकर. कित्येक मैदानं गाजवली, चांगल्या चांगल्या गोलंदाजांना काम फोडण्याचं काम या खेळाडूने केलंय. परंतु रायगडचा रॉस ट्रेलर आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. बॉल तयार, गोलवर टप्प्याचा बॉल होता. खरं तर लोअर फुल टॉस होता, थोडंसं खाली ठेवलं होतं बॉलला, फक्त फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्या संधी निर्माण झाली आणि बघा असं वाटलं होतं डायरेक्ट थ्रो होतो की काय, परंतु बाल बचावला गेला. खरं तर फलंदाज प्रवीण घरत या चेंडूवरती 2 धावा अंकित केले जात आहेत. त्यांनी या 2 धावसंख्येच्या साहाय्यानं 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव या ठिकाणी मिळवावी लागेल. एकेरी त्यांना प्राधान्य द्यावं लागेल. षटकार चौकार तर येतच राहतात परंतु त्याचबरोबर एक एक धाव सुद्धा फार महत्वाची असते. कित्येकदा आपण पाहिले एक एक धावेसाठी प्रत्येक संघांना संघर्ष करताना आपण मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कुंडेवाळ संघाला एक एक धावेचं खरं तर महत्व कळलं होतं आणि त्यानंतर मात्र हा बॉल बघा आणि बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला थोडंसं वाकवलं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू जातोय गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल अडवताय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव मिळत नाहीये. पुढे एकदा डॉट चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर आपण 3 बॉल संपलेत आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 3 या आकड्यावरती. पंचांना सांगितलं हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ही जरी काळुंद्रे संघासाठी जमेची बाजू असली तरी आपण धावा जर बघितल्या तर फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर जी जबाबदारी कॅप्टन निलेश भोईरनं जयेश वरती सोपवली होती ना ती जबाबदारी अगदी योग्यरित्या या गोलंदाजांना हाताळली आहे. आणि जर यानंतरच्या मॅचचा आपण खरं तर पुकार करूया. यानंतर कर्तेश्वर मोठे बिंगार टीमचा कॅप्टन आणि सिद्धिविनायक अंजूर भिवंडी विभागातील हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. बराचसा लांबवरचा प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचलेत. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी आपण व्यासपीठाच्या समोर यावं. खरं तर थोडा लवकरच आपण आज आता या मॅचचा आपण पुकार करतोय कारण आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं सकाळच्या स्तरामध्ये संघ थोडेसे उशिरा या स्पर्धेमध्ये पोहोचले आणि आज आपल्याला एक एक्स्ट्राची मॅच खेळवायची आहे. सर्व संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. अगदी वेळेत या स्पर्धेमध्ये तुम्ही या जेणेकरून 5-5 षटकांचे 4-4 षटकांचे सामने सर्व शेवटच्या क्षणापर्यंत पार पडतील हीच आयोजकांची खरं तर एक इच्छा आहे. कारण एवढी मोठी स्पर्धेचं आपण आयोजन करतोय, जेवढ्या जास्ती षटकांचे सामने खेळवण्यात येतील एवढा फायदा खरं तर संघांना होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय, 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कर रोशन भोईरच्या हातामध्ये दिलाय चेंडू. रोशन भोईर गोलंदाजी मार्कर अगदी 4-5 पावलांचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर इथे तडाखा, इथे उरवलाय चेंडूला, पाठवलाय मिड विकेट, सीमा पार येतोय पहिला दणदणी षटकार.
आयवा कॅच प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षकांना एक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जो आयवा कॅच पकडेल ना त्या आयवा कॅच साठी आपल्याकडे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. टेबल फॅन आयवा कॅचच्या माध्यमातून अखिलेश बेडेकर यांच्या माध्यमातून खरं तर दिलं जाईल आणि त्यानंतर गुरुनाथ बैकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय भरीव योगदान 3000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या चेंडूवरती षटकार आला. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर गोलंदाज रोशन करतो यावेळेला कमबॅक आणि हा निर्धाव चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. एक षटकार खरं तर खेचला होता. फार जबरदस्त फटका, बराचसा लांबवर चेंडूला पाठवलं होतं. तशीच फटकेबाजी प्रवीण घरातला करावी लागेल, परंतु उत्तर नाहीये. थांबवलंय यावेळेला टिचून मारा कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरण पेश करत असताना गोलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलचा पुन्हा एकदा खेळ संपलाय. 3 चेंडू संपले. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर गोलंदाजाने केले कमबॅक. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हा चेंडू चांगला फटका, एलिव्हेशन थोडंसं कमी, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जंप घेतली जरूर होती, परंतु हाताला ब्रश करून चेंडू सीमा पार येतो. या षटकातला दुसरा षटकार. आतिषबाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी 2 चेंडू तुम्ही निर्धाव काढले असले, आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, हेच दाखवत असताना प्रवीण घरत मैदानाच्या आतमध्ये ठोकतो या षटकातील दुसरा मोठा फटका आणि या षटकाराच्या सहाय्याने टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, इथे मात्र चकवा दिला. खरं तर चकवा दिला जयेश भोईरला. फिल्डिंग चेंज केली होती कॅप्टन निलेश न, परंतु यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा पार येतोय दणदणीत चौकार. जे खरं तर रोशन मागाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच गोलंदाजाला भेटला होता, परंतु त्याच्यावरती आक्रमण करता करता यावेळेला मात्र आक्रमण क्षमवलं गेलं. हे वादळ खरं तर प्रवीण घरत नावाचं मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं, त्याला मात्र शांत केलं शेवटच्या क्षणाला. रोशन या खेळाडून विकेट जाते. पहिला मोठा हादरा बसतोय टीम काळुंद्रे संघाला. ठोक डीजे. फलकावरती लागली आहे 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग करता एका लय मध्ये आला होता फलंदाज प्रवीण घरत, परंतु एक चांगला चेंडू खरं तर व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळाली गेली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीश मैदानाच्या आतमध्ये येतो, ज्या प्रतीशनं पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता तो मैदानात आतमध्ये जातोय, त्याला चांगला खेळ करावा लागेल, परंतु आता पूर्णपणे जबाबदारी आहे, आता पूर्णपणे मदार आहे ती बॅटिंग करणार फलंदाज परेश चिखलेकर या खेळाडूच्या खांद्यावरती. सलामीला आलेला फलंदाज प्रवीण बाद झालाय. एका वेगळ्या अंदाजामध्ये त्यांनी या षटकामध्ये आक्रमण केलं, आक्रमण शमवलं सुद्धा गेलं. दुहेरी आपण पाहतोय दोन्ही जे संघ आहेत ते अगदी समांतर रेषेमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने षटकार चौकार येत आहेत, दुसऱ्या बाजूने निर्धाव चेंडू येत आहेत, विकेट सुद्धा येताना आपल्याला पायद्याच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सन्माननीय अतिथी प्रतीकजी चोरगे साहेब या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. यावेळेला चांगला चेंडू वेगवान प्रतीचा बॉल टाकला होता, बटन बॉलचा संपर्क नाहीये तोपर्यंत चेंडू जातोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. बॅकअप चांगलं मिळालं, बॉल अडवला, धावा कंप्लीट केल्या गेल्या. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळेल आणि एकेरी धावा संख्येच्या सहाय्यानं 22 धावा धाव फलकावरती लागल्यात.
22 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका खोदून काढलाय बॉल. हेलिकॉप्टर उडवलं होतं परंतु कार्पेटच्या साहाय्याने इथे संधी निर्माण झाली. धोका होऊ शकतो आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा अडचणीमध्ये आणतोय की काय असं वाटलं, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेला होईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल ही धाव कंप्लीट आहे की नाही, या ठिकाणी चेक केलं जाईल. धावा येणं खरं तर गरज बनली. प्रवीण घरात बाद झाला आणि त्यानंतर परेश चिखलेकर जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः खरं तर आपली विकेट संकटात टाकली होती. धाव येणं गरज बनली होती. धावा कंप्लीट केल्या 2. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संदेशला आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. 3 चेंडू बाकी असतील. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावर आहे. अगदी काही चेंडूचा खेळ आता बाकी राहिलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 50 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, कारण समोरच्या संघामध्ये बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. तितकीच गोलंदाजी तिखट ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा संघ आपण पाहतोय. श्री दत्त भातान मैदानाच्या आतमध्ये फार चांगला खेळ करतोय. आजच्या दिवसामध्ये तमाम प्रेक्षकांची मनं जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय तो का श्री दत्त भातान हा संघ. पाटील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर विकेट फार महत्वाची आहे हे जाणलं होतं निलेश बोईर यांनी आणि अगदी जीवाची बाजी त्या ठिकाणी त्यांनी लावली आणि विकेट घेण्याचा प्रयत्न, परंतु नशिबाची साथ खरं तर परेश चिखलेकर यांना मिळते आणि धावा कंप्लीट झाल्या. 2-2च्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. चांगला खेळ खरं तर चालू आहे. पूर्णपणे 100% योगदान श्री दत्त भातान संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांच्या विरोधात खेळणारा संघ सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. इतकाच ताकदवार संघ आहे. बरंचसं नाव या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं या विभागामध्ये. काळुंद्रे हा चेंडू चांगला फटका ऑन साइडला. ताकदवार स्ट्रोक फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतात. थोडीशी चुकी केली आणि इथे मात्र एकेरी धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये. तिसरीचा प्रयत्न परंतु रोखला गेत आहे. 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा. या धावा तुम्हाला रोकाव्या लागतील. जरी षटकार जरी चौकार या इनिंग मध्ये कमी आले असले ना, तरी या 1-1 2-2 धावा खरं तर शेवटच्या दुसऱ्या इनिंग मध्ये खरं तर महागड्या ठरल्या जातात आणि या धावा तुम्हाला रोकाव्या लागतील. यानंतर ची होणारी मॅच आपण पाहतोय. कर्तेश्वर मोठे बिंगार आणि त्याच्या विरोधात अंजूर भिवंडी विभागातील अंजूर आपण पाहतोय. या दोन सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी समोर यायचंय. पुढच्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये टॉस होणं गरजेचं असेल, अन्यथा जो संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहील त्यांना टॉस विन या ठिकाणी दिला जाईल. चांगली गोलंदाजी.
त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक जण आपण पाहतोय प्रत्येक मान्यवर या ठिकाणी येत आहेत, बरेचसे मान्यवर या ठिकाणी येते, त्या सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. सन्मानी अतिथी आपण पाहतोय प्रतीकजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 3000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. खरं तर ज्या ज्या वेळेला पळसपे गावामध्ये कोणतेही कार्य असो, अगदी क्रिकेटचे सामने असो किंवा वारकरी संप्रदायातील कोणताही कार्यक्रम असो, शिवजयंती असो, कोणताही कार्यक्रम असो, सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी भरीव योगदान देणारं हे व्यक्तिमत्व प्रतीकजी चोरगे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला 3000 रुपयाचं डोनेशन आलंय. आपलं त्यांचं मनापासून या सर्व कमिटी मेंबरच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करूया. षटक क्रमांक 3 या ठिकाणी होते समाप्त. शेवटचे 6 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये तर बाकी असतील. किती धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल, परंतु या सामन्याची जबाबदारी आता घ्यावी लागेल परेश चिखलेकर या खेळाडूला. त्याला आक्रमण करावं लागेल. त्यानंतर सन्माननीय हरीशजी भोईर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रतीकजी चोरगे, ज्या ज्या ठिकाणी खरं तर ह्या एवन जोडी खरं तर प्रतीक चोरगे आणि हरीश भोईर प्रत्येक ठिकाणी त्यांचं भरी योगदान आपल्याला पाहायला मिळतं. अगदी वेळात वेळ काढून बिजी शेड्यूल मधून वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धावे चेंडूवरती मिळते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, हवाईचा पर ए स्ट्राइक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन, सीमा पार ठोकला गेलाय. दणदणी षटकार. ची गरज होती ना, तो फटका या ठिकाणी सजवला गेलाय. नवसंजीवनी निर्माण झाली आहे टीम काळुंद्रे संघाच्या खेम्यामध्ये. आनंदाचं वातावरण याच फटक्याची गरज आहे. हे फटके सजवावे लागतील. षटकाराच्या साहाय्याने 33 धावसंख्या धावफलकावरती. आणखी एखाद दोन जर फटके आले ना तर एक मजा येईल या मॅच मध्ये. धावा जितक्या जास्ती होतील ना तितकीच रंगत या मॅच मध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. गोलंदाज यार हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा होता. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. संदेश आले होते, त्यांनी मात्र झेल सोडलाय आणि खरं तर फलंदाज बाद झाला असता परंतु बचावला गेला. आणि आज खरं तर परेश चिखलेकरचा दिवस आहे की काय, कारण रनआउट होता होता सुद्धा तो वाचला. यावेळेला कॅच सोडली गेली, कॅच ड्रॉप केली. संदेश होते त्यांनी आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रतीश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला पुढे पाठवलं गेलंय. त्याला सिद्ध करावं लागेल स्वतःला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर बटन बॉलचा संपर्क नव्हता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बचावलाय की बाद झालाय. परेश चिखलेकर या ठिकाणी चेक केलं जाईल आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. जबरदस्त अशी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा. आणि इथे फलंदाज असेल बाद. फलंदाज या चेंडूवरती मात्र अखेरच्या क्षणाला सोडावं लागते परेश चिखलेकरला मैदान. खरं तर 2 जीवनदान मिळाले होते अच्छा या मॅच मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला आता त्याला बाद व्हावं लागेल. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जातोय. षटक क्रमांक शेवटचं स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक मैदानावरती चालू आहे. बॉल आतापर्यंत संपले त्या षटकातील 4 चेंडू संपले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 34. धावा धावफलकावरती लागल्यात. एका 2 मोठे फटके जर आले तर एक चांगली टोटल फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या, ज्या आव्हानाला घेऊन खरं तर टीम काळुंद्रे भातन संघाच्या विरोधात फाईट करू शकते अशी धावसंख्या धावफलकावरती निर्माण होऊ शकते. परंतु जर का चांगली गोलंदाजी झाली, जी गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे ती जर कायम राहिली, निर्धाव चेंडू आले, विकेट आल्या तर मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल आणि येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच हमी होईल काळुंद्रे संघावरती टीम भातान. परंतु इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघा पुन्हा एकदा रनआउट होतोय फलंदाज राहुल. त्याला सोडावं लागेल स्वस्तात मैदान. 5 बॉल संपलेत.
35 धावा या चेंडूवरती एक धाव मिळेल जरूर आणि 5 बॉल संपले. शेवटचा एक चेंडू आता मैदानावरती बाकी आहे. तयार. हा पुढचा चेंडू जोर कसपटका मारायचा आहे. ताकदीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. षटक क्रमांक शेवटचं चौथं होते समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये 24 बॉल मध्ये गरज असेल टीम काळुंद्रे संघाच्या विरोधात खेळत असताना अगेन्स्ट मध्ये खेळत असताना श्री दत्त भातान टीमला 36 धावसंख्येची येणारे 24 बॉल आणि 36 असेल टार्गेट. भिवंडी ठाणे विभागातील सिद्धिविनायक अंजूर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय कर्तेश्वर मोठी बिंगार. दोन ताकदवार दोन बलाढ्य संघादरम्यान आता लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी राखीजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकलाय अंजूर संघानं. जशी ही मॅच संपेल तसं आपण लगेच मैदानावरती उतरा. जो डिसिजन असेल आपला त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करायची आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. सन्माननीय अतिथी सचिनजी पाटील त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. बराचसा लांबवरचा प्रवास करून अंजूर संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. खरं तर त्यांचा आदर्श आपल्या इकडच्या टीमने घेतला पाहिजे. कारण आपण पहिली जेव्हा कॉल या ठिकाणी त्यांना दिला त्या ठिकाणी तेव्हा पहिला कॉल देण्याच्या 5-10 मिनिटं आधी ते या ठिकाणी उपस्थित होते. आणि ही शिस्त खरं तर ठाणे विभागामध्ये आपल्याला क्रिकेटची पाहायला मिळते आणि आपल्या विभागामध्ये सुद्धा ही शिस्त लागणं फार गरजेचं असेल. सन्माननीय अतिथी केतनजी भगत आणि अमोलजी बैकर साहेब या ठिकाणी आले. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. मॅचला होती सुरुवात. टार्गेट ठेवलंय ते 24 बॉल मध्ये 36 धावसंख्येचं एक माफक आव्हान आहे. परंतु हे आव्हान खरं तर तितकं सोपं नसणार आहे. ते टीम भातान संघासाठी कसलेला संघ आहे भातान. त्यांच्या विरोधात बऱ्याचशा खरं तर काळ गाजवला काळुंद्रे संघानं. रायगडचा रॉस ट्रेलर म्हणून ज्याची ओळख तर प्रवीण गरत या संघामध्ये खेळतोय. परेश टिकलेकर सारखा मास्टर माइंड खेळाडू या संघामध्ये खेळतोय. आणि अशा वेळेला आपण पाहतोय या धावा खरं तर सोप्या नसतील. या धाव्या जास्ती सुद्धा नाही आहेत. जर सुरुवात चांगली राहिली तर या धावा कंप्लीट सुद्धा होतील. सन्माननीय केतनजी भगत साहेब या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर अमोलजी बैकर यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. अमोलजी बैकर यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाडण्याचा प्रयत्न फसला गेला आणि टी फॉर टॅक जसं उत्तर या ठिकाणी देत असताना आणि पहिली विकेट डाऊन होते. फलंदाज सतीश या चेंडूवरती बाद. जशास तसं उत्तर खरं तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीम काळुंद्रे संघाचे गोलंदाज पहिला षटक या ठिकाणी प्रितिशच्या माध्यमातून टाकलं जात आहे. वेगवान प्रतीचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. पहिला चेंडू खरं तर आणि विकेट मिळवली गेली. गोलंदाज सतीश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते बाद होतोय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज टीम कॅप्टन निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रतीशचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण त्याला माहिती आहे 36 धावा एक माफक आव्हान. 24 चेंडूमध्ये 36 खरं तर अगदी सोप्या पद्धतीने ह्या धावा कंप्लीट होऊ शकतात. आणि अशा वेळेला खरं तर कॅप्टनची जबाबदारी आपल्या खांद्यावरती सोपवली. जो विश्वास आपल्या खांद्यावरती टाकलाय तो विश्वास आपल्याला सार्थ ठरवावा लागेल. आणि त्यासाठी खरं तर इथून मात्र वेळ या संधीचं सोनं करावं लागेल. इथून जर चांगली गोलंदाजी केली तर खरं तर या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार या दोन संघापैकी एक संघ ठरू शकतो. आणि त्यासाठी चालू असलेला ही लढत. हा चेंडू चांगला फटका सजवलाय. परंतु प्रवीण गरत येतोय चेंडूच्या खाली. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलक थांबवलं गेलंय. ते 0 या धावसंख्येवरती. अजूनही धावफलक खुलं होताना दिसत नाहीये. पहिली पॉवर प्लेची ओव्हर फार महत्वाची असेल दोन्ही संघासाठी. जर का या षटकामध्ये धावा आल्या ना तर येणाऱ्या काही षटकांमध्ये हे धावसंख्येचं आव्हान सोपं असेल. परंतु इथून जर थांबवलं गेलं, इथून जर कमी धावसंख्येपर्यंत रोखलं गेलं तर या धावा कधी कंप्लीट होतील. इथे मात्र बाल बचावला गेला. धोका पत्करला खरं तर दोन्ही खेळाडूंनी. त्यांना माहिती होतं धाव मिळवावी लागेल. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. जयेश भोईर जितका जास्त या मॅच मध्ये स्ट्रायकर एंडवरती असेल तितक्या खरं तर अशा पल्लवीत असेल ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. स्ट्राईक रोटेट होती. एक धाव या चेंडूवरती मिळवली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकाचा श्री गणेश होतोय. श्रीदत्त भातान टीम जाऊन पोहोचली 1 आकड्यावरती. बॉल आतापर्यंत संपले. टोटल 3 बॉल संपलेत. एक धावफलकावरती लागले. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी पास झालाय सतीश. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय निलेश नॉन स्ट्रायकर वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर निलेश या खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं आहे. आपलं खरं तर कित्येक काळ या खेळ संघामध्ये त्याने गाजवला. आज प्रवीण भोईरची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या संघामध्ये एक तारणहार खेळाडू कित्येक मैदानात त्याने सुद्धा गाजवली. इथे मात्र धोक्याची घंटा आणि मित्र खरं तर तू मे अशी गफलत झाली. बॅलन्स व्यवस्थित करता आलेला नाहीये ते क्षेत्ररक्षकाला आणि त्या कारणानं बाल बचावला गेला. फलंदाज जयेश भोईर
धावा अंकित केल्या या चेंडूवरती 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलका जाऊन पोहोचलाय ते 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लगल्या जात आहेत. फार चांगली अशी स्पर्धा. कित्येक मान्यवर खरं तर वेळात वेळ काढून आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस आणि त्या कारणानं आपण पाहतो व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पळसपे गाव म्हटलं तर कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये खरं तर अग्रेसर असणारं गाव. वारकरी संप्रदायामधील देखील कित्येक कार्यक्रम या गावामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या गावाचं वैशिष्ट्य आपण पाहतोय अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रतिकृती आपण या गावाच्या अगदी वेशीवर आपल्याला पाहायला मिळते. आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपण पाहतो 19 फेब्रुवारी या दिवशी खरं तर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ 40 फुटी तब्बल ध्वजस्तंभ या आपण पाहतोय गावामध्ये उभारण्यात येणारे. आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू असताना 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आयोजक कमिटीला विनंती असेल आपण भोजनाचा रुचक आणि स्वादिष्ट आस्वाद घेण्यासाठी पहा फार्म हाऊस आहे तिकडे जायचं आहे. सर्व आयोजक कमिटीला विनंती असेल. खूप छान मॅच आपण पाहतोय. महत्वपूर्ण विकेट घेतली गेली. आदरणीय सन्मान्य सचिन पाटील साहेबांना विनंती असेल आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. अंजूर वरून ही मॅच खेळण्यासाठी हा संघ दाखल झालाय आणि या संघाचे खंदे समर्थक आपण पाहतोय. आपण सातत्याने पाहत असतो महाराष्ट्र राज्यातली सर्वात मोठी स्पर्धा 33 बाईक A1 जोडीच्या माध्यमातून पाहत असतो. तर दादांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मायची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन दादांचा सन्मान केला जातो. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय जयेश भोईर महत्वाचा खेळाडू आहे. मोठी मॅच जयेश भोईर हा महत्वाचा खेळाडू आहे आणि टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅच मध्ये. षटक क्रमांक आकाश गिरी मागील मॅचचा हिरो राहिला होता. आकाशचा पहिला बॉल लेफ्टी वर्सेस राईटी गॅप मध्ये बॉल थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळतोय आणि बॉल फरार लॉंग ऑफला टोकला. हा दमदार रुबाबदार शानदार चौका. पाहायला मिळतो जयेश पूर्णपणे सूत्र हातात घेतले या मॅचला अगदी कलाटणी लावताना पाहायला मिळतो. कमालीचा दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू. मात्र दुसऱ्या बाजूला आकाश गिरी बिग वन तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतो. आकाशचा पुढचा बॉल उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न स्पीड चिटचा प्रयत्न पाहायला मिळतो. लगी तो आबाद नाही तो बर्बाद आणि इथे मात्र निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. कमालीचं कमबॅक चौकारानंतर प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका धावासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. पुलर लाईनचा बॉल चॉप केला कट केला रुबी कट लेमन कट चायनीज कट बॉल परार. बॉल चालला थर्ड मॅनला आहे तो जयेशच्या बॅट मधून या इनिंग मधला दुसरा चौकार. थोडी घाई करायची फास्ट केलायचं. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल अंजूर विरोधात मोठे भिंगार.
पुढचा बॉल पाठीमागे खेचला. लॉंग स्टॉप रिजन कडे बॉल वळताना पाहायला मिळतो आणि बॉल अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. दोन धावा एकवटल्या गेल्यात आणि या दोनच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. भरीव कामगिरी करताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना जयेश भोईर महत्वाचा खेळाडू आहे. अगदी जिम्मेदारी घेतल्या आणि चांगला खेळ पाहायला मिळतो. प्रभावित केलं या पट्ट्याने. या मॅच मध्ये 36चा पाठलाग करत असताना दमदार खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी आकाश गिरीला चांगली करावी लागेल. हो, अजून एक विकेट खेळण्याचा मिडल मध्ये फसला खेळाडू बॅटवर अदलला. लाईक बिफोर द विकेट जयेश भोईर महत्वाचा विकेट प्राप्त केला. गोलंदाजी करत असताना आकाश गिरीने धक्का क्रमांक लागला. बॅटिंग करत असताना तिसरा जयेश होईल आउट. रोशन मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महत्वाची मॅच आहे आणि आता ही जोडी महत्वाची असेल. मधल्या फळीचे खेळाडू आपण पाहतोय. साहिल त्याच्या साथीला रोशन भोईर स्फोटक खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये देखील दमदार खेळ केला होता या खेळाडूने. मात्र दुसऱ्या बाजूने आकाश गिरी मंगलमूर्ती कालुंद्रे संघासाठी ओळखला जाणारा. बरेच वर्ष बरेच पावसाले या संघासाठी आपण चांगला खेळ करत आला. जबाबदारी स्वीकारावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहायला गेलं तर रोशन भोईरला यष्टांच्या मागे पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात करण्यात आला. बॅकअप अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन आहे. त्याच्या मागे आपण पाहतोय स्लिप मध्ये प्रोडक्शन तैनात करण्यात आला. व आकाशचा हा बॉल प्रचंड वेग पाहायला मिळतो आणि अगदी पाहायला गेलं तर वेगवान मारा पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर काढला 3-14. साठी करायच्यात 12 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 22. 12-22 समीकरण आता पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे. श्रीदत्त भातन संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. साहिल आणि त्याच्या साथीला रोशन भोईरला पाहतोय. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 साठी कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल. कल्पेश घरत कॅप्टन आहे. नेता दिशादर्श तारणार. मात्र गोलंदाजी मार्कवर देखील कल्पेशला पाहायला मिळतो. सातत्याने यंगस्टर आहे आणि मग चांगली कामगिरी करत आला. महत्वाची मॅच आहे. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. तुडुंब गर्दी. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि पाहायला गेले तर या स्पर्धेची प्रथम क्रमांक आहे तब्बल 70,000 आणि द्वितीय क्रमांक पाहायला मिळतोय 35,000. मोरिया 11 क्रिकेट संघ पळसपे यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करता. तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि जे युट्यूबला जोडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं षटक क्रमांक 3 साठी कल्पेशला प्रचारण करण्यात आला. यष्टांच्या मागू छेडछाड पाहायला मिळतोय विकेट किपरच्या माध्यमातून. हे षटक निर्णायक असेल. महत्वाचं षटक आहे. मात्र दुसऱ्या बाजूने साहिल आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय रोशन भोईरला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल चॉप केला. अगदी अंडरम पद्धतीचा हा फटका पाहायला मिळतोय. टॅप केलेला फटका सिंगल. दुसरीसाठी नकार दिलाय. एकच धाव. आता बॉल शिल्लक आहेत 11 बॉल 21 करायचे आहेत. थोडस फिल्डिंग मध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. वर्तुळाच्या आतमध्ये तब्बल 6 खेळाडू आपण पाहतोय. वर्तुळाच्या बाहेर 5 खेळाडूंना तैनात करण्यात आला. डीप अगदी भिंत उभ्या केल्यात या आणि महत्वाच्या मॅचेस मध्ये कालच्या दिवसात देखील पाहायला गेलं तर सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाने भरीव कामगिरी केली होती आणि थेट सुपर 2 मध्ये धडक मारल्या. आज मात्र या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर कोण अधिराज्य करताना पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. खूप मजा येईल या मॅचला. पुढचा बॉल कल्पेशचा ओव्हर द विकेटने फेकण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल दिशा दिल्या लॉंग लेग रिजन कडे. दुसरीचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील वेगाने घेतली गेली.
चांगलं कॅल्क्युलेटेडने क्रिकेट खेळलं जात आहे. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये श्रीदत्त भातान संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. प्रवीण भोईरच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. मोठी बाब आहे. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील हवी होता असताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. वेळ भरपूर घेतला जातोय मंगलमूर्ती कालुंद्रा संघाच्या माध्यमातून. पंच वारंवार वॉर्न करतात आणि तर मग आपला एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे आणि 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. हो, वेगाने टाकलेला बॉल चॉप केला लॉंग ऑफ मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहेत. थोडस फंबल होताना पाहायला मिळतोय आणि जिथे संधी मिळाली तिचा फायदा घेतला जातोय. 2 समीकरण पुढे जाताना पाहायला मिळेल. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 19 या धावसंख्येवर. आता जिंकण्यासाठी 9 बॉल 17ची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये श्रीदत्त भातान संघाला आणू शकतो. मात्र इथून देखील कल्पेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कोण हवी ठरेल हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. कोणाची पकड मजबूत होईल या स्पर्धेमध्ये. ओ, इथे देखील दिशा दिल्या. बॉलला फेकून दिला. मिड विकेट सीमा पलीकडे बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी रोशन भोईरच्या बॅट मधून येतो हा दमदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. या 6च्या मदतीने 25 झाल्यात. आता जिंकण्यासाठी करायचे 11. 8 बॉल 11. मॅच मध्ये कमबॅक केलाय. रोशन भोईर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगवताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे मधल्या फळीचा. कमी गतीने टाकलेला बॉल वेगाने बॅट फिरवली गेली आणि बॉल पडल्यानंतर अगदी कमी गतीने टाकलेला बॉल विकेट किपर चा वेध घेत असताना प्रवीण पाहतोय. राहुल पाटीलला पाहतोय. यष्टेंच्या मागे कमालीचं गोलंदाजी पाहायला मिळतोय. व्हेरिएशन कमबॅक टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अप्रतिम मॅच आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात कडवी झुंज पाहायला मिळतोय. मात्र रोशन तक धरून खेळपट्टीवर उभा आहे. फुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये आकाशगिरी सिंगल आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1च्या मदतीने. 26 झाल्यात. आता येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 10. सामना पाहायला गेला तर 50% श्रीदत्त भातांच्या बाजूने आहे, तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर श्री मंगलमूर्ती कालुंद्राच्या बाजूने पाहायला मिळतो. कमालची मॅच आहे आणि पाहायला गेलं तर डू अँड डायची मॅच. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
क्रमांक 4 साठी प्रवीण घरात आला. पहिला बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय प्रवीणचा पहिला बॉल राऊंड विकेटने. ऑन साइडला फटका गॅप मध्ये प्रोटेक्शन येतोय. आकाशगिरी सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न नकार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वॉटर फेकी पाहायला मिळतोय. उद्ध्वस्त करून टाकल्यात. दुसरी धाव घेण्याचा मोह अवरता आला नाही साईला आणि धावचीत परतावा लागलाय. मोठा धक्का लागलाय टीम भातांना. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 6 वर प्राचार्य करण्यात आलाय. रोशन भोईर आहे. तोपर्यंत या मॅच मध्ये काही घडू शकतो आणि काही बिघडू शकतो. यष्ट्यांच्या मागे परेश चिखलेकरला पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडीशी छेडछाड करत असताना पाहायला मिळतोय. संदेश साठी पुढचा बॉल प्रवीणचा ओव्हर द विकेटने. ओ वेगवान टाकलेला बॉल. रन घेण्याचा प्रयत्न चालू आहे. भरधाव वेगाने घेतलेली लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 27-27. आता 28 या आकड्यावर. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. प्रत्येक बॉल वर 2 धावा येणं महत्वाचं असेल. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान संघासाठी सामना रोमहर्षक होत असताना पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅचला. कब्बालीचा सामना पाहायला मिळतोय. बरी कामगिरी आतापर्यंत पाहायला गेलं तर रोशन भोईरची राहिली या मॅच मध्ये. कमालीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला आणि गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काही घडू शकतो. क्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. पुढे टाकलेला बॉल समोर खेचला. नशिबाची साथ देखील पाहायला मिळतोय टीम श्रीदत्त भातान संघाला. जिथे सिंगल होती तिकडे डबल येताना पाहायला मिळतोय. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. आता जिंकण्यासाठी करायच्या 3 बॉल 6 ची गरज आहे. एका पटक्याचं काम पाहायला गेलं तर 6 धावेने सामना जिंकू शकतोय. खुला करू शकतोय मॅच. मात्र दुसऱ्या बाजूला प्रवीणला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. सर्वात जास्तीत जास्त डॉट बॉलचा आता पर्सेंटेज वाढवावं लागेल. 3 बॉल 6 ची गरज आहे. पुढचा बॉल ओ इथे देखील खोदून काढलाय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. सिंगल दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव घेताना संदेशला परतावं लागतंय. धक्का क्रमांक लागलाय. 5वा निम्मा संघ गार केलाय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघाने डीजे कमी घ्यायचा. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना इटरीचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. रोमहर्षक सामना. ऋतिक भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 7 वर प्राचार्य करण्यात आला. हा देखील चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगला खेळ करत आला. मात्र रोशन भोईर वर्सेस प्रवीण घरात हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या मॅचेस मध्ये आता बॉल शिल्लक आहे 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या होणं हरकत नाही. ओ पुलर लाईनचा बॉल दिशा दिल्या. बॉलला फेकून दिला. लॉंग लेग सीमा पलीकडे रोशन भोईरच्या बॅट मध्ये येतोय. हा संजीवनी देणारा चौकार.
फिल्डिंग सेट करायची पंच विनंती असेल. बेल भरपूर घेतला जातोय. एक बॉल एक धाब्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. फिल्डिंग सेट करायची बेल कमी आपल्याकडे. अद्याप आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायच्या. थोडी घाई करायची. कमालीची मॅच पाहायला मिळतोय. मैदानच्या आतमध्ये लढतोय, संघर्ष करतोय. कडवी झुंज पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. डू अँड डाय. जिंकला तर इतिहास, हरला तर अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडाल. मात्र ही मॅच असा सामना होणे नाही पुन्हा. एक बॉल एक धावेची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या मॅच साठी. कमालीचा सामना भरला. या मॅच मध्ये रोशन भोईर नावाचं वादळ गोंगवताना पाहायला मिळतोय. मात्र प्रवीण घरातला देखील चांगला बॉल हातलायचा. धाव सेव्ह करायची. दुसऱ्या बाजूने मंगलमूर्ती कालुंद्रे संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर एक बॉल एक धाव करायच्या. पंच देखील सूचना देतील. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक बॉल एक. अगदी पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलिया स्टाईलने फिल्डिंग सेट केली जाते आणि जर्सी देखील येल्लो परिधान करून आपण पाहतोय. कालुंद्रे संघ हार न मानणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कमी गतीने टाकलेला बॉल आणि अंतिम क्षणाला इथे चुकी झाली. आणि क्रिकेटमध्ये चुकलात तर मुकलात. ज्या रोशन भोईरने मॅच मध्ये रंग भरले होते त्याच रोशन भोईरला हा सामना सोडावा लागतो. हार्ड लक टीम श्रीदत्त भातान या स्पर्धेमध्ये चमकदार खेळ केला. मात्र अंतिम क्षणाला एक बॉल एक धाव करत असताना सामना गमवावा लागला श्रीदत्त भातान संघाला. आणि या स्पर्धेमध्ये छाप सोडत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे संघ 2 मॅचेस सलग जिंकत असताना पाहायला मिळतोय. वेल प्लेड बॉयज हार्ड लक टीम श्रीदत्त भातान संघ. चला, अंजूर संघाने आपला निर्णय जो काय तो कळवायचा लगेच. वेळ कमी आहे आपल्याकडे. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. थोडीशी घाई करायची. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. गाडीची जोडी कर्तेश्वर भिंगार संघाची लगेच दाखल करायची आहे. या मॅचचा हिरो 10 बॉल 19 धावा करणारा प्रवीण घरत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.